हुपरी नगर परिषदेमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या भाजप महायुतीचे असलेले सत्ताधारी नगरसेवक यांचा ताळमेळ बसत नसल्याचं काहीसं चित्र सुरू असताना आज हुपरीमध्ये भाजपच्या प्रभाग क्रमांक 9च्या नगरसेविका माधुरी सुनील मुधाळे यांचं जात वैधता प्रमाणपत्र आज अवैध ठरवण्यात आलं। 4 दिवसामागे पट्टणकोडोली मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे सदस्य महेशधर गोंडा पाटील यांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं होतं। त्यानंतर हुपरी नगर परिषदेतील नगरसेविका माधुरी सुनील मुधाळे यांचं जात वैधता प्रमाणपत्र आज अवैध ठरवण्यात आलंय। हुपरीमध्ये भविष्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात असून राजकारणामध्ये मोठी खळबळ माजली आहे। आमदार आवाळे यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात विरोधक यशस्वी झाल्याची ही चर्चा गावात सुरू होती। मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंकणे।